हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आज आपण मॉडर्न पिरियडिक टेबल पाठीमागच्या पिरियडमध्ये काय पाहिलं तर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल बाय हेनरी मोस्ली इन 1913. 1913ला जे हेनरी मोस्ली यांनी जे स्ट्रक्चर दाखवलं कशाच्या बाबतीत मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे हाऊ टू डिझाईन ऑर अरेंज डिफरंट एलिमेंट इन डिफरंट ग्रुप्स ऑर पिरियड्स. म्हणजे जे गण असतील किंवा आवर्तन असतील त्याच्यामध्ये कशा प्रकारे अरेंजड केले गेले. आणि आपल्या टॉपिकचंच नाव सुरुवातीपासून सांगतोय की काय आहे, कशाशी संबंधित आहे की क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट पिरियडिकली. म्हणजे आपल्याला मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण करायचं आहे ते कसं करायचं आहे, पिरियडिकली करायचं. म्हणजे त्यांच्या एक प्रकारे 1 by 1 सिक्वेन्स. आणि ते जर कोणी दाखवून दिलं असेल तर हेनरी मोस्लींना. आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये ह्याच्याबद्दल भरपूर चर्चा केली, भरपूर डिस्कशन केलं की कशा स्वरूपामध्ये ग्रुप्स ऑर पिरियड जे आहेत गण आणि आवर्तन कशा प्रकारे मांडली. परंतु आजच्या पिरियडमध्ये आपल्याला जे पाहिजे ती पिरियडिक प्रॉपर्टीज, जे आवर्ती गुणधर्म असतील. आणि नंतर अजून परत पुन्हा नेक्स्ट पिरियडमध्ये अजून गणाविषयी बघायचे, ग्रुप प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप इन स्पेशली इन वन ग्रुप्स, म्हणजे एखाद्या गणामध्ये कशी. आता तुम्हाला जर पिरियडिक टेबल मी पाठीमागे सांगितलं की ज्यावेळेस पिरियडिक टेबल समोर येणार आहे त्यावेळेस तुम्हाला चटकन त्याचं रीड करता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे कशा स्वरूपामध्ये कोणते मूलद्रव्य टाकले गेले. म्हणजे जसं की आपल्याला इथं दिसतंय की हाऊ मेनी ग्रुप्स, देअर आर 18 ग्रुप्स. हाऊ मेनी पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल, देअर आर 1 to 7. किती इथं म्हणजे हे वाचता यायला पाहिजे, चटकन लक्षात यायला पाहिजे ज्यावेळेस आपल्याला हा टेबल ही जी सारणी आहे दिसती समोर. हाऊ मेनी blocks present in modern periodic table, there are 4 blocks present in modern periodic table, that is S, P, D or lastly F. How many series? There are 2 series here is present at bottom side of the modern periodic table, that is lanthanide or actinide series. हे चटकन लक्षात यायला पाहिजे. ह्या बाबी आपल्याला काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला पिरियडिक टेबल काळजीपूर्वक पाहायचं आहे किंवा रीड करायचं आहे. विच इज द लॉंगेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल? देअर आर 2 periods. It's a very longest period, that is 6 or 7. Why? Because third group, it's very large number of elements present in third groups or 6 or 7 period. How many there are totally in third group or 6 period? That is 15 elements. किती ते 15 आहे. म्हणजे 6व्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि 7व्यामध्ये पाहायला मिळतात. आणि लास्ट वन, विच इज द शॉर्टेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल? इट्स द फर्स्ट पिरियड. हाऊ मेनी एलिमेंट? इट्स ओनली 2 elements, that is हायड्रोजन और हिलियम. हे आपल्याला बारकाईने पाहायला मिळतं. हे चटकन लक्षात यायला पाहिजे की कशा प्रकारे हे झालं एकदम बेस्ट फाउंडेशन झालं पिरियडिक टेबल. परंतु आजच्या पिरियडमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की पिरियडिक प्रॉपर्टीज. पिरियड किती, कशाला पिरियड, व्हॉट इज मीन बाय पिरियड? नॉट व्हर्टिकल, horizontal rows in modern periodic table known as periods. There are 7 period. त्यांच्यामध्ये कशा प्रकारे, कारण आता आपल्याला काय पाहिजे की त्यांच्या प्रॉपर्टीनुसार आहे का. जसं आपण मेंडेलीच्या पिरियडिक टेबलमध्ये पाहिलं की त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसत होतं, थोड्याफार प्रमाणामध्ये एक ॲम्बिग्युटी म्हणून आपण त्याला संदिग्धता निर्माण झाली. स्पेशली कशाबद्दल तर तुमच्या एक प्रकारे एकाच गणामध्ये किंवा एकाच बॉक्समध्ये काय केलं गेले होते, मोर दॅन 1 एलिमेंट प्लेस इन 1 बॉक्स. म्हणजे एकापेक्षा, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल. आणि त्यांचं काय एरर चुकत होतं हे बी पाहिलं आपण की ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट. तर ते सगळं काय होत होतं, चुकीचं ठरत होतं. एरर कोणता योग्य पद्धत होती, ॲटॉमिक नंबर, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. म्हणजे आपण जो लॉ जो पाहिला, कोणता पाहिला की मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बाबतीत जो पाहिला की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक
number means Z means proton and electron. It is the most fundamental property means physical or chemical property of element. हे आपण बारकाईने पाहिजे. ओके स्टुडंट. नेक्स्ट पिरियडिक प्रॉपर्टी. हे आपल्याला बारकाईने लक्षात येणं गरजेचं की विदिन अ पिरियड नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज. लक्षात घ्या. while distant element differ widely in the properties. दोन बाबी neighboring elements, for example lithium and beryllium, it's a neighboring element. Are these two elements, it's very close to each other, means atomic number third, 3 and 4 means group first and second. आज आपल्याला ग्रुप बद्दल नाही पाहायचं, ओनली पिरियड आवर्तनाबद्दल बघायचं. इट्स व्हेरी नेबरिंग. देन अनदर वन ऑक्सिजन अँड फ्लोरीन, सेम पिरियड, दॅट इज सेकंड पिरियड. But lithium and beryllium, it's very neighboring. But another one, oxygen and fluorine, as compared to these two elements, lithium and beryllium, very far away. Means property of this four elements, that is lithium, beryllium, and oxygen, fluorine. It's very differ from each other. But whenever lithium and beryllium, it's very resemble properties. Then another one, oxygen and fluorine, are these two elements. It's very close, means not away, means it's very same properties, not different. It's resembles. But as compared to oxygen and fluorine to lithium and beryllium, it's not the same properties whenever placed at same period, that is second period. Look at on board, lithium and beryllium. What is the atomic number of lithium and beryllium of element? Firstly, third and fourth. 3 and 4 are the atomic number of lithium and beryllium atom of an element. Then atomic number, how to distribute or divide the electronic configuration of lithium or beryllium element. Firstly, 2, जी पहिल्या मूलद्रव्याची जी किंवा कक्षेची जी लिमिट आहे ती कितीची, 1 ची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किती गेले, 2 गेले. लास्ट वन 1 इलेक्ट्रॉन इट्स आउटरमोस्ट शेल. पाठीमागेही बोललेलो आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या पिरियडमध्ये सांगितले की प्रॉपर्टी ही कशावर निश्चित केली जाते, केमिकल प्रॉपर्टी. आपलं सगळं चाललंय काय आता, प्रॉपर्टी कशाची, फिजिकल और केमिकल प्रॉपर्टी ज्या असतात, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असतील, हे कुणाची आवर्ती फल आहेत तर तुमच्या अणुअंकाची, म्हणजे ॲटॉमिक नंबरची. लास्ट वन only 1 electron, its outermost shell, and then another one beryllium. What is the atomic number? 4. How to divide? 4 firstly K, we call K, and then another one L, 2 2 means last one electron, it's म्हणजे याचे आपण जर पाहिले गेले, हे बाहेरच्या कक्षेतील जे इलेक्ट्रॉन आहेत हे काय करणार आहेत, ही प्रॉपर्टी काय करतात आपण, हाऊ टू डिसाइड मेटल और नॉन मेटल ऑफ एलिमेंट. हे आपण ही काढले काय सांगितले, मेटल ही काढले म्हणजे कोणत्या साईडचे, लेफ्ट साइड. राइट साइडचे नॉन मेटल. But last group, that is 0 group or 18th group, we call noble gases or inert. त्याला आपण काय म्हटले, नोबेल, निष्क्रिय ते 0 ग्रुप्स आहेत. हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रुबिडियम are all these elements, inert gases. But how to decide metal or non metal? म्हणजे आपण धातू आणि अधातू कशा प्रकारे डिसाइड करू शकतो. धातू काय करतात आपण आठवी पासून बघत आहोत. विच इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल. मेटल इझिली गेन द आउटरमोस्ट ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन हे काय करत असतात, धातू काय करतात, सहज घेतात का ते नाहीये, ते काय करतात, गेन करतात.
आणि नॉन मेटल काय करतात, रिसिव्ह करतात इलेक्ट्रॉन. सगळं कशासाठी चाललंय, स्टॅबिलिटीसाठी. कशासाठी, स्टॅबिलिटी, स्थिरतेसाठी. तुम्ही स्कूलमध्ये जातात, कशासाठी जातात, फ्युचर आपलं कुठेतरी स्टेबल व्हावं, बरोबर. असं ह्यांच्यासाठी सुद्धा काय चाललंय, ह्यांच्या बाहेरच्या कक्षेतील जी ही लिमिटेशन आहे ज्या त्या कक्षेची, त्यांना एक स्थिरता आणण्यासाठी चालली. म्हणजे हे काय करणार, हे देऊन टाकणार दुसऱ्याला म्हणजे जर त्यांच्यामध्ये केमिकली कंबाईन केलं जाणार आहे त्यांना देऊन टाकणार आणि ते स्टेबल राहणार. किती, 2. आणि हे 2 सुद्धा काय होणार, घेण्याची क्षमता नसणार आहे याची, इलेक्ट्रॉनची. हे 2 सुद्धा काय करणार, देऊन टाकणार आणि हे 2नी काय होईल, स्टेबल. अशा प्रकारे आपण यांना काय म्हटलं, मेटल. पण अनदर वन, नॉन मेटल. यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये जर आपण स्पेशली फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन और नेक्स्ट अनदर वन फ्लोरीन. व्हॉट इज द atomic number of oxygen element? It is how many oxygen? 8, not 16. 16 it's a group. म्हणजे हा कोणता आहे, गण झाला 16व्या गणामध्ये. आणि तुमच्या कितव्या आवर्तनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ऑक्सिजन, सेकंड पिरियड. ऑक्सिजन, फ्लोरीन 9. How to decide the property of non-metal element? Then first orbit, how many electron involved in first orbit, that is K. आपल्याला K, L, M, N, P, N square कसे काढायचे तेही पाहिजेत आपल्या नेक्स्ट पिरियड मध्ये. फर्स्ट ऑर्बिट 2 and then another L only 6, means totally 8 elements. How many elements to combine or stable this outermost cell of this oxygen of an element, atom of an element? Only 2. म्हणजे हे 2 काय करणार आहेत, कितीची, which is the limit of the L orbit of electron? There are only 8 electron, means how many, 2 electron. It's very most important. जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते खूप महत्त्वाचे राहू शकतात की त्यामुळे त्याला स्टॅबिलिटी येणार. देन अनदर वन, त्याच्यामुळे तो काय झाला, नॉन मेटल. रिसीव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स आउटरमोस्ट सेल, देन स्टेबल. बाहेरच्या कक्षेत काय करणार आहे, तो घेणार आहे दुसऱ्या. म्हणजे आपल्याला एक लक्षात येणं गरजेचं आहे, कॅटायन और एनायन. कॅटायन मीन पॉझिटिव्हली चार्ज, एनायन्स मीन निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ऑफ एन ॲटम. म्हणजे दोघांमध्ये काय होणार आहे, अनलाइक चार्जेस टू कंबाईन विथ इच अदर going to form compound. दोघांमध्ये प्लस आणि मायनस असल्यामुळे काय होणार आहे, हे दोघं एकत्र येऊन एक कंपाऊंड तयार केला जाणार आहे. आणि हे लक्षात येणं गरजेचं आपल्याला. म्हणजे हे 2 झाले. नेक्स्ट अनदर फ्लोरीन. व्हॉट इज द atomic number of fluorine, atom of an element? 9. फर्स्ट ऑर्बिट 2 and last orbit 7. 7 plus 2 9, means only 1 electron to its stability. म्हणजे याच्या स्थिरतेसाठी कितीची गरज आहे, हाऊ मेनी electron to necessary to stable the fluorine atom of an element? Only 1. मग तो 7 इलेक्ट्रॉन देणार का, नाही देणार. only 1 electron receive the another 1 atom of an element, then complete its cell. म्हणजे त्यांची काय होणार आहे, एक प्रकारे स्थिरता. म्हणजे यांना काय होणार आहे, एक प्रकारे आपण स्टॅबिलिटी जी केली जाणार ही काय म्हणूया आपण, ही नॉन मेटलची म्हणूया आणि ही कुणाची, मेटलची. mean that totally differ properties by means of same period, that is second, third, fourth, same as that. अशा प्रकारे प्रत्येक आवर्तनामध्ये जर आपण जर गेलो तर हेच आपल्याला दाखवले जाणार त्याची गुणधर्म. म्हणजे इट्स व्हेरी स्पेशल काइंड ऑफ फीचर ऑफ दिस मॉडर्न पिरियडिक टेबल. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. अजून एक, कोणत्याही आवर्तनामध्ये जाऊ तुम्ही की शेजारचे 2 मूलद्रव्ये असतील त्यांच्यामध्ये रिझेंबल प्रॉपर्टी दाखवणार, बट फार अवे मीन्स टोटली डिफर, मीन्स इट्स अ मेटल. लेफ्ट साइड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल and right side of the modern periodic totally non-metal. It means that elements in same group show similarity and gradation in their property. Same as it is. आपण जसं पिरियडिकली बघायला गणामध्ये सुद्धा आपल्याला नेक्स्ट पिरियड मध्ये जे ग्रुप बद्दल बघायचे, गण सुद्धा जे निश्चित केले गेलेले आहेत, ऑल दीज एलिमेंट्स इन
सेम इन ग्रुप्स टोटली सेम प्रॉपर्टीज. म्हणजे आपण हायड्रोजन, लिथियम, सोडियम, मॅग्नेशियम, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जे पूर्ण जे आपण जर पाहिले गेले तर याची सेम प्रॉपर्टी दर्शवतात. ते सुद्धा आपल्याला केमिकली दाखवू शकतो. दाखवूया नेक्स्ट पिरियडमध्ये सुद्धा. But next on these characteristics of these groups and period in modern periodic table because of the electronic configuration of the element. पिरियड मध्ये गेला किंवा ग्रुप मध्ये जरी गेला तरी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जर पाहिलं गेलं तर त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करतात, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या भाषेमध्ये आपल्याला मांडता येईल. कारण आपल्याला रूल कंटिन्यूली आपल्याला रिमाइंड होणं गरजेचं आहे, अनालाइज होणं गरजेचं आहे. The properties of element are periodic function of their atomic, not mass, atomic number. It means that proton and electron, it's very most important particles or particles present in or outermost cell of atom. त्यामुळे आपल्याला अणुअंकच काय करू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या भाषेमध्ये दाखवायचं झालं तर तोच निश्चित करतो, तोच डिसाइड करू शकतो की त्यांचे गुणधर्म काय असू शकतात कोणत्याही मूलद्रव्याचे. एनी वन एलिमेंट इन मॉडर्न पिरियोडिक टेबल टू डिसाइड atomic number. It means that it is the electronic configuration of an element which decide the groups and period in which to be placed. म्हणजे कोणताही मूलद्रव्य असं तुमच्या आवर्त सारणीमध्ये जो टाकला गेलाय गणानुसार किंवा आवर्तनानुसार तो काय करतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या भाषेमध्येच म्हणूया आपण त्याला, तो काय केलाय तोच डिसाइड करतो, तोच निश्चित करतो कशा प्रकारे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स ऑर पिरियड्स म्हणजे गणानुसार पाहिलं किंवा आवर्तनानुसार पाहिलं गेलं तर ते वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबल डिझाईन केला गेलं पाहिजे. मीन्स ग्रुप्स अँड पिरियड इन मॉडर्न पिरियोडिक टेबल आर अंडरस्टूड बाय कंपॅरिझन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. गणानुसार आवर्तनानुसार आपल्याला तुलना करता येऊ शकते कुणाची, मूलद्रव्यांची, कुणामध्ये तर तुमच्या आवर्त सारणी. Various properties of all the elements in group show similarity and gradation. गणामध्ये सुद्धा आपल्याला पाहिजे की त्यांच्यामध्ये सुद्धा जे गुणधर्म असतात त्यांच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये सिमिलॅरिटी, ग्रॅडेशन म्हणजे सारखेपणा असेल किंवा त्यांच्यामध्ये नियमितता असा, नियमितता म्हणूया आपण त्याला, म्हणजे जी सिक्वेन्सली म्हणूया ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. However, the properties of element change slowly. म्हणजे गुणधर्म येतं अचानक बदलत नाहीत, तर ते काय होतं, स्लोली चेंज, गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड्स, स्पेशली इन पिरियड्स. ज्यावेळेस डावीकडून उजवीकडे एकाच गणामध्ये जातात त्यावेळेस त्यांचे गुणधर्म काय होतात, जसं लिथियमची बेरीज अगदी तुलना आहे का, नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या स्कूलच्या बाबतीत जाऊया की फिफ्थचा जो सिलेबस आहे तो बराच रिझेंबल दाखवणार कशाशी, फोर्थशी. फोर्थचा जो सिलेबस फिफ्थचे असेल आणि जो सिक्सचा सिलेबस आहे तो सेवनचे असेल. बट 5 to 7 याच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर त्यांचा रिझेंबल दाखवून जाईल का प्रॉपर्टी, किंवा त्यांचे जे सिलेबसशी संबंधित आपण जे घटक जे बघणार आहेत 5वीचे आणि 7वीचे हे खूपच डिफरन्स आहे. तसं 10वीकडे जाऊया आपण, 7 or 10 खूप रिझेंबल असतात. बट 9 to 10 इट्स व्हेरी रिझेंबल ही टॉपिक्स. कोणत्याही म्हणजे विषयाच्या बाबतीत जर पाहिलं सेम ॲज इट इज. तसंच आपल्याला आवर्तनामध्ये बघायचं, कारण ट्रू ऑर फॉल्सला एक्झामला प्रश्न पडतो अशाच की व्हेन वी गो फ्रॉम इन वन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला काय होतात, गुणधर्म काय होतात, हळूहळू बदलतात, ग्रॅज्युअली चेंजेस. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलेले आता पर्टिक्युलर पिरियडमध्ये जो आपण सेकंड जो पाहिला तशाच प्रकारे तुम्ही थर्ड पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही घरी पाहणं गरजेचं. यावेळेस मला व्हिडिओ पाहिलेला आहे त्यावेळेस तुम्ही चटकन सरांनी लिथियम बेरिलियम सांगितलं, ऑक्सिजन क्लोरीन सांगितलं, आपण एखादं दुसरं किंवा तिसरं बघूया, सोडियम मॅग्नेशियमचं असेल, फॉस्फरस सल्फर असेल, क्लोरीन असेल, पोटॅशियम कॅल्शियम असेल, ते अशा प्रकारे आपल्याला ते रिमाइंड होणं गरजेचं आहे. आणि आपण स्वतःहून तो पिरियोडिक टेबल काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. मग आवर्तनामध्ये असते. आज फक्त आपण काय पाहिले, ओनली पिरियोडिक प्रॉपर्टीज, म्हणजे एकाच आवर्तनामधले जे गुणधर्म असतील ते काय होतात, ग्रॅज्युअली चेंजेस होतात. आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये काय पाहिजे, गणाविषयी पाहायचं, ग्रुप्स विषयी पाहायचं कशा प्रकारे. ओके स्टुडंट, तिथे आपण थांबूया.